क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया, जिसे पाना था उसको ही खो दिया रे। सगळं करूनही जर तुम्ही देवाचं भजन केलं नाही तर हा जन्म वाया जातो. वरती दुसरं काही येत नाही, सगळं इथं राहतं. जागचे जागी राहतील बाग बगी, ताडी घोडी माडी स्मशानी जळसील उघडा. सगळं इथं राहतं बाबा, नाही दुसरं. मी एक कथा सांगत असतो. एक राजा होता. राजा कोण होता बोला? एक राजा होता. राजा लक्ष देऊन ऐका. आपल्या बरोबर कोण येत? आपल्याला वरती गेल्यावर साथ कोण देत? लक्ष देऊन ऐका. एक राजा होता. राजा त्याला एक नाही, दोन नाही, तीन नाही, 4 राण्या होत्या. किती? 4. बरं, त्या राजाचं 4ही राण्यावर वेगवेगळं प्रेम. लक्ष देऊन ऐका. राजा पहिल्या राणीकडं प्रेमाने पाहायचा, दुसऱ्या राणीला प्रेमाने जवळ घेऊन बसायचा, तिसऱ्या राणीला प्रेमाने कुठेही फिरायला घेऊन जायचा. पण ऐका ना, राजा चौथ्या राणीचा मात्र तिरस्कार करायचा. परत ऐका. पहिल्या राणीकडे प्रेमाने पाहायचा, दुसऱ्या राणीला प्रेमाने जवळ घेऊन बसायचा, तिसऱ्या राणीला कुठेही फिरायला घेऊन जायचा, चौथ्या राणीचा तिरस्कार करायचा. आता मला तुम्ही सांगाल, राजा पहिल्या राणीकडे प्रेमाने, सांगा ना, पहिल्या राणीकडे प्रेमाने बघायचा, दुसऱ्या राणीला प्रेमाने जवळ घेऊन बसायचा, तिसऱ्या राणीला कुठेही फिरायला घेऊन जायचा, चौथ्या राणीचा मात्र तिरस्कार करायचा. लक्ष देऊन ऐका. राजाचा मृत्यू काळ जवळ आला. राजाने विचार केला, आजपर्यंत ज्यांच्यावर प्रेम केलंय, पाहूया आता आपला शेवटचा काळ आहे, कोण कोण आपल्या बरोबर येतंय. म्हणून राजाने पहिल्या राणीला बोलवलं. पहिली राणी आली. राणी साहेबा, जी महाराज, आयुष्यभर तुमच्याकडे प्रेमाने पाहिलं. काही इच्छा आहे महाराज? एक गोष्ट मागितली तर द्याल? मागा ना महाराज. आयुष्यभर तुमच्याकडे प्रेमाने पाहिलं, आता माझा मृत्यू काळ जवळ आलाय, माझ्या शेवटच्या प्रवासामध्ये माझ्या बरोबर याल? राणीने सांगितलं, महाराज आयुष्यभर तुम्ही माझ्याकडे प्रेमाने पाहिलं, तरी पण ऐका, तुम्ही इथून गेल्यावर मी इथंच राहणार आहे, तुम्ही जा. राजाला वाईट वाटलं. अरे, जिच्याकडे प्रेमाने पाहिलं ती म्हणते मी इथं राहणार आहे, तुम्ही जा. ती राणी निघून गेली. दुसऱ्या राणीला बोलवलं. राणी साहेबा, जी महाराज, आयुष्यभर तुमच्या जवळ बसलो, तुम्हाला सुख दुःख सांगितली, खरंय ना महाराज? एक गोष्ट मागितली तर द्याल? मागा ना महाराज. माझा मृत्यू काळ जवळ आलाय, माझ्या बरोबर याल? दुसऱ्या राणीने सांगितलं, महाराज माझ्या जवळ बसलात, मला सुख दुःख सांगितलीत, म्हणूनच मी तुमच्या बरोबर येणार आहे, मी येणार आहे तुमच्या बरोबर, पण कुठपर्यंत? स्मशानभूमीपर्यंत. तिथून पुढे तुमचं तुम्ही जा. राजाला वाईट वाटलं. अरे, जिच्या जवळ बसलो, सुख दुःख सांगितलं, ती सुद्धा साथ देत नाहीये. राजाला विश्वास होता, जरी या दोघींनी साथ नाही दिली तरी जिच्या बरोबर अखंड प्रवास केलाय, जिच्यावर प्रेम केलंय, जिचा अट्टहास आयुष्यभर धरला, ती माझ्या शेवटच्या प्रवासात माझ्या बरोबर येणार. तिसऱ्या राणीला बोलवलं, जिच्या बरोबर प्रवास करायचा. तिसरी राणी आली. राणी साहेबा, जी महाराज, आयुष्यभर तुमच्या बरोबर प्रवास केला, माहितीये ना महाराज, आता माझा शेवटचा प्रवास म्हणजे माझा मृत्यू काळ जवळ आलाय. राणी साहेबा, या शेवटच्या प्रवासात माझ्या बरोबर तुम्ही याल? तिसऱ्या राणीने 2 पावलं मागे टाकली. महाराज ऐका, आयुष्यभर तुम्ही माझ्या बरोबर प्रवास केला, माझ्याशिवाय तुमचा प्रवास यशस्वी झाला नाही, तरी पण कान उघडे ठेवून ऐका, तुम्ही इथून गेल्यावर मी लगेच दुसऱ्याकडे जाणार आहे, मी दुसऱ्याची होणार आहे, तुम्ही जा. राजाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा आल्या. अरे, जिच्याकडे प्रेमाने पाहत होतो ती म्हणते मेल्यावर इथंच राहणार. अरे, जिच्या जवळ बसलो होतो ती म्हणते मेल्यावर स्मशानभूमीपर्यंत येणार. जिच्यावर विश्वास होता की जी प्रवासात माझ्या बरोबर येईल, ती तर म्हणते मी दुसऱ्याची होणार. राजाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा आल्या.
आता राहिली होती फक्त एक राणी, जिचा राजा नेहमी काय करायचा? तिरस्कार करायचा. राजा म्हणला कोणच्या तोंडाने म्हणू हिला की माझ्या बरोबर येशील का? चौथी राणी महालाच्या समोरून चालली होती. राजाने पाहिलं तिच्याकडं, एकदा विचारून बघू. हाक दिली राजाने, राणी साहेबा. चौथ्या राणीने इकडे तिकडे पाहिलं, कारण राजा कधी हाकच मारत नव्हता. इकडे तिकडे पाहिलं, हा हा राणी साहेबा तुम्हालाच हाक मारतोय, इकडे या. चौथी राणी पळतच आली. महाराज खाली मान घालून उभे राहिले. जी महाराज बोला ना, आयुष्यभर तुमचा तिरस्कार केला, राहू द्या ना महाराज. कधी तुमच्याशी प्रेमाने नीट बोललो नाही, असू द्या ना महाराज. कधी तुम्हाला जीव लावला नाही, असू द्या हो महाराज. कोणच्या तोंडाने तुम्हाला काय मागू, निसंकोचपणे मागा महाराज. माझा शेवटचा प्रवास आलाय, म्हणजे पण कोणी साथ देत नाहीये. म्हणजे महाराज, जिच्याकडे प्रेमाने पाहिलं ती म्हणते मेल्यावर इथंच राहणार. जिच्या जवळ बसलो ती म्हणते स्मशानभूमीपर्यंत येणार. तिच्या बरोबर प्रवास केला ती म्हणते मेल्यावर मी दुसऱ्याची होणार, मी दुसऱ्याची होणार. कोणच्या तोंडाने तुम्हाला म्हणू माझा शेवटचा काळ जवळ आलाय, माझा मृत्यू होणार आहे, माझ्या बरोबर याल का? आता मात्र जिचा तिरस्कार राजा करायचा त्या राणीने वरती पाहिलं. महाराज कधी प्रेमाने नीट बोलला नाही, कायम तिरस्कार केलात, कंटाळात केला, आणि आज माझ्याकडे एक गोष्ट मागताय की माझ्या बरोबर याल का? कधी कधी कार्यक्रमात आपली भेट व्हायची, पण तुमच्या बरोबर माझं नाव जोडलं होतं. महाराज त्या पंढरीच्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते महाराज, जरी तुम्ही माझा तिरस्कार केला असला, कंटाळा केला असला, तरी मी तुमचीच आहे. जिकडे निहाल तिकडे मी यायला तयार आहे, जिकडे निहाल तिकडे मी यायला तयार आहे. ऐका ना, राजाचा मृत्यू झाला. जिच्याकडे प्रेमाने पाहायचा राजा मेल्यावरती तिथंच राहिली. जिच्या जवळ बसायचा ती स्मशानभूमीपर्यंत आली. जिच्या बरोबर प्रवास करायचा ती राजा मेल्यावर दुसऱ्याची झाली. पण राजा अखंड जिचा तिरस्कार करायचा, कंटाळा करायचा, राजा मेल्यावर ती राजासोबत वरती निघून गेली, राजाला साथ दिली. ओ राजाला साथ दिली. लक्ष देऊन ऐका, मी ज्या राजाची कथा सांगितली त्या राजाचं नाव माहितीये का तुम्हाला? ओ बोला ना, पाय नाव माहितीये का? ओ नाव माहितीये का? ऐका, ज्या राजाची मी कथा सांगत होतो तो राजा, तो राजा, तो राजा, तो राजा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून ज्या राजाची मी कथा सांगत होतो तो राजा म्हणजे तुम्ही आणि मी. हे मानवी शरीर राजासारखं मिळालंय. आपण राजा आहे, राजा. याला 4 राणे. आपली पहिली राणी शरीर, जिच्याकडे आपण प्रेमाने पाहतो. पाऊंडर काय, सामनं काय, वेगवेगळे कपडे काय, ऐका. पण विचारा त्या शरीराला, आयुष्यभर तुझ्याकडे प्रेमाने पाहिलं, माझ्या बरोबर येशील का? शरीर सांगतं श्वास गेल्या गेल्या मी इथंच राहणार आहे, तुझा. दुसरी राणी नातेवाईक, कुटुंब, समाज. विचारा त्यांना, आयुष्यभर तुमच्यामध्ये बसलो, तुम्हाला सुख दुःख सांगितली, माझ्या बरोबर याल का? नातेवाईक, कुटुंब, समाज सांगतो आम्ही येणार आहे ना, आम्ही येणार आहे. पण कुठपर्यंत? स्मशानभूमीपर्यंत. तिसरी राणी, जिच्याशिवाय आपला प्रवास होत नाही, पैसा. विचारा त्या पैशाला, आयुष्यभर तुझ्यामुळेच प्रवास केला, तुझ्यासाठीच अट्टहास केला, आता शेवटच्या प्रवासात येशील का? तो पैसा सांगतो, तू कितीही माझ्या बरोबर प्रवास केला असला तरी, माझ्यासाठी अट्टहास केला असला तरी, तू गेल्यानंतर मी लगेच दुसऱ्याच्या खिशात जाणार आहे, मी दुसऱ्याचा होणार आहे, तुझा. आता ऐका, चौथी राणी म्हणजे जिचा आपण कंटाळा करतो, तिरस्कार करतो. परमार्थ, सत्कर्म, जे करायला आपल्याला कंटाळा वाटतो तोच परमार्थ, केलेलं चांगलं कर्म मेल्यानंतर आपल्या बरोबर वरती येतं. वरती गेल्यावर यमापासून आपल्याला सोडवतं, यमापासून आपल्याला सोडवतं. म्हणून करा हरिभक्ती.
येईल परलोकी कामा सोडविल यमापासून या